काऊन जी सुनतावणी आज विहिरीवर आल्या पाणी भरायला? तुला माहीत नाही का आज नळ नाही येणार आहे? तू काय माहीत बापा, शांताबाईला माहिती आहे का नाही तर माहीत नाही. दिसून तर नाही राहिलं आज विहिरीवर कोणी अजून. मला बी तर माहीत नव्हतं. आमचं घर तर तिकडे पडते म्हणा, पण माहीतच नाही कोणं सांगितलं. रात्री चपराची फिरला म्हणते ना, व्हॉट्सअपवर मेसेजही आले म्हणते. मा घरी तर असं म्हणा पाणी आहे प्या पुरतं, पण पाटलिंग काकूच्या घरचं आणून द्या या लागन भराले 2-3 गुंड नेऊन द्या लागन. काल ना मा घरी पाणी नळाले कमी झालं, काय दुरुस्ती करणं सुरू आहे म्हणते तर टाक्यातही पाणी नाही आहे. आता मला 1-2 खेप आणा लागते. एक खेप नेऊन टाकली तर अशी मान दुखून राहिली, सवय नाही तर आता होत बी नाही. चाल बा मी जातो, पाटलिंग काकूच्या घरचं 1-2 खेपा नेऊन द्या लागन. चाललीच आहे तर जराशी शांता ताईच्या घराकडून जाशील ना, सांगून देजो. हो सांगून देतो, चालली मी तिकडूनच जातो. माने दुखून राहिली बापा. चला बापा देवा. विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आहे काय शांता काकू घरी? चंदा खायला आली सकाळी सकाळी? हो ये चंदा, अंगणातच आहे मी. आरामात चहा पिणं सुरू आहे मस्त विठ्ठलाचं नाव घेत घेत. गमत नाही आता, चहा पिऊन राहिली. आज सकाळीच कामं केली, आता चहा पिऊन राहिली. बस चहा घेतो. चहा नाही घ्यात, मी तुम्हाला सांगायला आली का आज नळ नाही येणार आहे. माहिती आहे का तुम्हाला? मला सुनीता वहिनी दिसली होती विहिरीवर, तर म्हणे सांगून देतो म्हणे शांता काकूले, म्हणून मी तुम्हाला सांगायला आली. काय बाई मला माहीतच नाही हो. मी आता नळ येईन म्हणून पूर्ण गुंड गिंड दुविधा करून ठेवले. घरी तर स्वयंपाक करायला पण नाही आहे. नळ आल्याशिवाय गुंडगांड धुवून नाही ठेवा. पहिले नळ आल्यावर मग धुता आले वेळ लागते किती. दररोजच येते ना म्हणून मी धुतले. आता चहा पितो म्हणलं, नळाचा टाईमच होऊन राहिला. आता कसं चला विहिरीवर जास्त लागन ना. पहिले एखादा गुंड आणतो, स्वयंपाक करतो ना, मग डबल आणखीन आणा लागन. तुम्ही जा मी येतो. पाटलिंग काकूहून काय पाणी आणणं होते, 1-2 गुंड मलाच आणून द्या लागन. जा तुम्ही, येतो मी विहिरीवर. मग बस ना घेन थोडासा चहा. बा काम आहे आणखीन, त्या साक्षी वहिनीच्या घरचं काम आहे. भांडे कपडे तिथचे कामं राहते, यायचे आहे. मला वाटते साक्षी वहिनी कोणी पाणी नाजूकशी गुडिया आणणं होते पाणी का नाही आणणं होतं, आहे का नाही माहीत नाही. तुम्ही चहा या विहिरीवर. आफतच आली बापा. चौकात हापसी होती, ते बी पाणी नाही त्याच्यातून. पिवशायला लागत नाही ना हापसीचं पाणी, विहिरीवरचंच पाणी गोड लागते. चा बापा चाल जातो आता. कायली येऊन राहिली इकडे एवढ्या लगबगीनं? पद्मा कायली येऊन राहिली? कशासाठी आली तू? नळ नाही आहे, लाईन नव्हती म्हणते तर नळ नाही म्हणते. तिकडची लाईन नव्हती, आपल्याकडची होती. तर नळ नाही आहे तर चला विहिरीहून पाणी आणू लागा मला. एक गुण तुम्ही पकडा, 1 बकेट मी पकडतो. आणखीन 2 दिवस नळ नाही येणार आहे म्हणते. मग जाना तू गावातल्या साऱ्या बाया आणून राहिल्या पाणी तू घेऊन ये. मी पाहूनच राहील मगांपासून इथून बाया जाणे नको राहिल्या पाण्यासाठी. मागून एकटे गुण नाही आणणं होत. चला तुम्ही. माणसं आणते का? एक माणूस ते आणून राहिला. कोणते माणसं आणू नाही आणू, तुम्ही आणू लागा. असं नाही का लोक? असं त्याचे दात दिसन. तुला मी मन नाही विचारली. नाही तर मी स्वयंपाक बी करणार नाही. ते त्या बुडब्याचं इथंच जेवण आहे. मॅडम गेल्या फिरायला ना. पहिले बुडा तो हातानं करून खाये आणि आता आपल्या घरून डब्बा लागते त्याला. जा तू पुढं गुंड बाल्टी घेऊन, मी येतो. आले पाहिजे, नाही ते मी एकटी वापस येईन तिथून. येतो म्हणलं ना, जा. अरे बायको विचारच आहे हिचा. साऱ्या बाया आणते आणि हिच्याकडून आणणं नाही होत. किती पाणी पिऊन राहिला तो बुडा. चाल बापा जातो आता. मी पहिले आली. तुमच्या पहिले मी आलो. पहिले आली होती सगळ्याच्या. कायचे भांडणं होई विहिरीवर? कोण आलं पहिले आणि कोण नाही पहिले? इथे काय कॅमेरा आहे का? CCTV आपल्या गावात? चला सगळ्याजणी लाईनने लागा. मी पहिले आली. मी सराच्या पहिले होती. ठेस लावला आणखीन मी पहिले. मग कसं करा? एक असतं तिथं काढायचं हे आहे का भोवताल विहिरीच्या गर्दी करता? झगडे बंद करता बाई, मला 1 बकेटभर पाणी देऊन द्या. थांबा ना ती बाजी, 1 बकेट म्हणजे काय? आम्हाला किती मिळायचं? एक गुंडच नेऊन आलो ना आम्ही. थांबा आता. तुला काय बाई मी बाबाजी दिसून राहिलो का? केस थोडीशी पांढरी झाली म्हणून?
काकाजी म्हणतो झालं. सगळ्याजणी शानपणाच्या गोष्टी करा. खिराडी एकच आहे. एकेकीचं पाणी काढणं मी गर्दी करून इथं काय राम आहे. चला एक एक जण लाईन मध्ये लागा. ये पद्मा, तू अर्चनाच्या मागं आहे. पण मी पहिले आली ना अर्चनाच्या. आपण समजदा करू तर सगळं बरोबर होईल. चला मी येऊ का साऱ्याच्या मागं. तुम्ही कोण म्हणजे काकू? तुम्ही तर मा मागं आली आहे. मी आली तर इथं कोणीच नव्हतं. फक्त सुनीता वहिनी पाणी घेऊन चालली होती. विहिरीतलं पाणी काही खतम नाही होऊन राहिलं. मी साऱ्याच्या शेवट लागतो. चला लागा लाईननं. एक एक जण भरा तर सगळ्याचा प्रश्न सुटते. ज्याला जो जो एक एक गुण नेऊन टाकत जा ना, डबल येत जा. मला तर वाटते आपल्या गावातला सरपंच बदलावा लागते. नेहमीचाच बदल आहे या. लाईन जाईल, जरासं पाणी आला का लाईन जाईल. बदलवू तेव्हा बदलवू, पण पहिले आता आजचा प्रश्न तर सोडवा लागन. मी आता ऐकलं काकू का 4-5 दिवस नळ नाही येणार आहे म्हणून. कोण सांगे व लता? अरे बापा, 4-5 दिवस. शांता काकू, टँकरची मागणी करा आता. टँकरला बोलावं लागेल. मग विहिरीतून किती काढणार आहे पाणी? तर ते हँडपंप बी होता, तोही खराब झाला. तिला कोणी सांगितलं 4-5 दिवस येणार नाही म्हणून? लाईन नाही म्हणते ना तिथं. हे हवा घरात सुटला होता थोडासा, वायर तुटले म्हणते. म्हणूनच तर हे टाकतं की नाही भरली. मला तर खरं वाटून राहिलं हिचं. खरंच सरपंच बदलावं लागते. काही लक्ष देत नाही आपल्या गावात. सरपंच आता कोणती एक बाई पाहिजे, माणसं पाहिजेच नाही. बायांनो, इलेक्शन मग लढो जा. पहिले पाणी भरा. नाही ना, बरोबर न माणसाचा कड घेतला. बिचारे हे काकाजी उभे आहे, त्याला एक बकेटवर पाणी देऊन द्या आणि मग आपण भरत राहू. काही झगडे करून काही कोणाचं भलं नाही झालंय. काकाजी मी काढून देतो ना, घेऊन जा बकेटभर पाणी. काकू एवढं मोठं घेऊन चालणं नसून होत तर ठेवून द्या इथं. डबल एक अर्जार मारजा. सवय आहे मला. डोक्यावर पायावर गुण, हातात भरणं. मी लहानपणी लय पाणी भरलाय. बरोबर तुमचा बॅलन्सही बरोबर आहे. त्यासारखी नाही मी नाजूक. मी बरोबर पाणी आमच्या गावात नळच कुठं होते पहिले आम्ही लहान होतो तर. त्या हात पहिलेच अकडला आहे आणि कालच्या हातावर भरणं घेतलं. राहू दे, मी नेऊन देईन तुला 1,000. नाही जी ताई, भरलं मी. सगळ्यात पहिली मीच आली होती. तर आता हे लहानचं भरणं आहे. झालं हे बकेट आहे एक. पद्मा वहिनीनं पहा बरं, मस्त पंजाब भाऊले आणलं होतं. तिचं नशीब आहे बा. ऐकते पंजाब भाऊ तिचं. आपलं ऐकते का? तुम्ही काऊन नाही आणलं जी शामराव भाऊले? सुनीता वहिनी ऐकते का? दोन्ही भाऊ सारखेच आहे. जाऊ दे, आपला मस्त व्यायाम होऊन राहिला. त्या मागे घरी जाऊन कामही आहे व. नाही, पाटली आजीने सांगितलं मला दूध पाणी आणून दे म्हणे 2-3 जरा. आणि कपडे काही टाकत नाही म्हणे आज. आणि भांडे मी घासून घेतो म्हणे. भाजी गिजी करून घेतो म्हणे. पोळ्या करून घेईन मी 4-5 आता. हायच काय. आणि हे एक गुण एक बकेट आज साक्षी वहिनीच्या घरी नेऊन देतो. हे बी आपल्या हातानेच काम करून राहिले आज. बरं आहे, त्याला तरी किव येते. पाणी आणून देईन तर त्याला किव आणाच लागेल ना. तर साक्षी वहिनी म्हणून तर मला वाटते एक बकेट हाती घेऊन नाही चालणं होणार. खरंच काजी नळ येणार का 4-5 दिवस? मग तर चांगली फचित आहे बाबा. टाक्यातही पाणी नाही राहील ना, काहीच नाही ना. धुणं नाही, धाणं नाही. काय करू? आयले भेटाव तुम्ही. मस्त नदीवर उद्या कपडे धुवायला जाऊ. त्यापेक्षा साऱ्या लहान आहे पण डरपोकच गाडी आहे. मस्त मजा येते. आपण जाऊ उद्या कपडे धुवायला नदीवर. काय भेऊ नका. तुमच्या हिमतीनंच आमचं काम होत आहे. नाही तर आमच्याकडून काय होते. मानी बसते डोक्यावर.